अहंकाराच्या आणि भ्रमाच्या या अंधारात चाचपडणाऱ्या मानवा, तू आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ठेचकाळतोस आणि जेव्हा डोळ्यातून अश्रू वाहतात तेव्हा धावत माझ्या दारात येतोस. हात जोडतोस आणि विचारतोस, स्वामी मीच का? माझ्याच नशिबी ही परीक्षा का? माझ्याच वाटेत हे दुःखाचे डोंगर का? पण सांग ना भक्ता, कधी शांत बसून स्वतःच्या अंतरात्म्यात डोकावून पाहिले आहेस का? तू कशाच्या मागे धावतोयस? या नश्वर जगाची माया आणि माणसांच्या खोट्या वचनांमागे आयुष्य उद्ध्वस्त करून घेत आहेस. साक्षात ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ आज या पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्या गुरुवारविषयी थेट संवाद साधत आहेत. हा केवळ एखादा साधा व्हिडिओ नाही, तर तुझ्या भरकटलेल्या उद्ध्वस्त होत चाललेल्या आयुष्याला दिशा देणारा स्वामींचा साक्षात संदेश आहे. आज स्वामी तुला केवळ एक कर्मकांड किंवा पूजा सांगणार नाहीत, तर जीवन जगण्याचे ते परमोच्च सत्य सांगणार आहेत, ज्याने तुझ्या जन्मोनजन्मीचे दारिद्र्य, मनातील अनामिक भीती आणि तळमळ एका क्षणात शांत होईल. हा दिव्य संदेश मध्यंतरी सोडू नकोस, नाहीतर आयुष्यात पुन्हा कधी पश्चाताप करण्याची वेळ येईल सांगता येत नाही. एकाग्र मन कर आणि ऐक स्वामींचे हे दिव्य बोल. माझ्या बाळा, तू पैशाच्या पाठीमागे धावतोस, स्वतःला झिजवतोस आणि जेव्हा तीच माणसं ज्यांना तू जगापेक्षा जास्त मानलंस तुझा घात करतात, तुझा विश्वास तुडवतात, तेव्हा तुझा आतला श्वास गुदमरतो. तू विचार करतोस की मी इतरांचे चांगले केले तरी माझ्यावरच ही वेळ का? अरे वेड्या, तू अपेक्षा कोणाकडून करत आहेस? या नश्वर माणसांकडून. माणसाचा स्वभावच स्वार्थी आहे. तो सुखात तुझा हात धरतो आणि दुःखात पाठ फिरवतो. पण तू हे विसरतोस का की तुझा जन्म या मातीवर रडण्यासाठी नाही झाला? तू मला मंदिरात, मूर्तीत किंवा चित्रात शोधतोस, पण मी तर तुझ्या स्वतःच्या हृदयात, तुझ्या प्रत्येक श्वासात बसलो आहे. जेव्हा तू संकटात असतोस तेव्हा ती संकट तुला उद्ध्वस्त करायला आलेली नसतात रे. ती तर तुला या खोट्या जगापासून तोडून माझ्या चरणांपर्यंत ओढून आणण्यासाठी आलेली असतात. माणसांच्या दारात मागितलेली भीक आणि माणसांकडून ठेवलेली अपेक्षा तुला कायम उपाशी आणि दुःखी ठेवली. पण माझ्या दारात जर तू एक अश्रू गाळलास तर संपूर्ण विश्वाची संपत्ती आणि सुख तुझ्या पायाशी लोळण घेतल्याशिवाय राहणार नाही. आज तू विचारतोस ना, माझं पुढं काय होईल? अरे वेड्या, ज्याने तुझ्या आईच्या गर्भात असताना तुझ्या अन्नाची सोय केली तो या जगात तुझा हात सोडेल का? तू फक्त तुझे प्रामाणिक कर्म करत जा. फळाची चिंता माझ्यावर सोडून दे. तू श्रद्धेचा एक मार्ग पकड. मी तुझ्यासाठी अशक्य ते शक्य करून दाखवेन. भक्ता, हा श्रावण महिना म्हणजे साक्षात ब्रह्मांडाच्या ऊर्जेचा प्रवाह आहे. या पवित्र महिन्यात सृष्टीचा कणानकणा चैतन्याने भरलेला असतो आणि या श्रावणातील पहिला गुरुवार हा अत्यंत पवित्र मानला जातो. आज मी तुला एक अतिशय गुप्त
आणि प्रभावी सेवा सांगत आहे. ही कोणतीही उघड्या डोळ्यांची पूजा नाही, तर तुझ्या आत्म्याला आणि माझ्या चैतन्याला जोडणारा एक दुवा आहे. लक्ष देऊन ऐक आणि प्रत्येक पायरी अचूक कर. सकाळी किंवा संध्याकाळी पूजेच्या वेळी स्नान करून तुझ्या देव्हाऱ्यासमोर एका शांत कोपऱ्यात बस. माझ्या प्रतिमेच्या किंवा मूर्तीच्या उजव्या बाजूला थोडेसे अखंड तांदूळ ठेव. त्यावर एक तुपाचा आणि तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित कर. आता त्या दिव्याच्या तेलात किंवा तुपात एक चिमूटभर शुद्ध हळद टाक. लक्षात ठेव, हळद हा केवळ मसाल्याचा पदार्थ नाही, तो साक्षात गुरुतत्वाचा आणि समृद्धीचा अंश आहे. दिव्याच्या अग्नीत जेव्हा हळद जळते तेव्हा ती संपूर्ण घरातील नकारात्मकता, दृष्ट आणि रोगांचे विष शोषून घेते. माझ्या चरणांवर थोडेसे हळद आणि कुंकू अर्पण कर. एक पिवळे फूल किंवा झेंडूचे फूल माझ्या चरणी वाहून डोळे बंद कर. पिवळा रंग हा भक्तीचा, प्रकाशाचा आणि माता लक्ष्मीच्या स्वागताचा रंग आहे. हातात थोड्या अक्षता घेऊन शांत बस. तुझे डोळे मीट आणि अंतर्मनाने माझ्या स्वरूपाचे ध्यान करत खालील मंत्राचा जप कर. श्री स्वामी समर्थ 11 वेळा किंवा 1 माळ या मंत्राचा जप कर आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 वेळा जप कर. कारण हा श्रावण महिना महादेवांचा आणि माझा अनादी संबंध असलेला काळ आहे. पूजा झाल्यावर घरातील नैवेद्य देवांना दाखव. पण या गुरुवारी तुझ्या दारात आलेल्या कोणत्याही मुक्या प्राण्याला, विशेषतः गाईला किंवा कुत्र्याला किंवा एखाद्या भुकेल्या माणसाला अन्नाचा घास नक्की भरव. जिथे भुकेल्याची सेवा होते तिथे साक्षात मी स्वतः अन्नाचा स्वीकार करायला येतो. भक्ता, जो मनुष्य या पहिल्या श्रावणी गुरुवारी सर्व अहंकार बाजूला सारून ही त्रिगुण सेवा अत्यंत श्रद्धेने पार पाडेल, त्याला संपूर्ण महिनाभर उपवास करण्याचे किंवा कडक नियम पाळण्याचे बंधन उरणार नाही. कारण या एकाच दिवसाच्या सेवेमध्ये संपूर्ण श्रावण महिन्याचे अफाट फळ सामावलेले आहे. ज्या घरात या पद्धतीने दिवा लावला जातो त्या घरातील कर्जाचा डोंगर वितळू लागतो. मुलांच्या अभ्यासातील किंवा संसारातील अडचणी दूर होतात आणि माता लक्ष्मीचा व अक्कलकोटच्या स्वामींचा अखंड वास तिथे राहतो. पण लक्षात ठेव, पूजा तू कितीही मोठी कर, पण जर तुझ्या जिभेवर गोडवा नसेल, जर तू गरिबांना त्रास देत असशील, तर या दिव्याचा उजेडही तुझ्या अंधाऱ्या मनाला प्रकाश देऊ शकणार नाही. आधी तुझे मन निर्मळ कर, माणसांवर प्रेम कर आणि उरलेली सर्व काळजी माझ्यावर सोडून दे. म्हणूनच सांगतो भक्ता, आजपासून रडणे बंद कर. स्वतःला कमकुवत समजावणे बंद कर. तुझ्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड नायक उभा आहे. मग तुला कशाची भीती वाटायला हवी? स्वामींचा तो महामंत्र कायम लक्षात ठेव. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या येणाऱ्या पहिल्या श्रावणी गुरुवारी तुझ्या घरात ही दिव्य सेवा अत्यंत श्रद्धेने कर आणि आपल्या आयुष्यात होणारा चमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी पहा. जर हा संदेश तुझ्या मनाला आणि काळजाला भिडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने आणि आत्मविश्वासाने लिही, श्री स्वामी समर्थ.